वरून ईश्वरपूरची नगरपालिका याची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष व इतर मित्रपक्ष यांच्या वतीनं मलगुंडे दादा यांची आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दादा, आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय वाटतं? इतका जनसमुदाय आपल्यासोबत आहे, काय वाटतंय? काही नाही, आदरणीय जयंत पाटील साहेबांचं काम आपल्या तालुक्यात वरून ईश्वरपती अतिशय चांगल्या पद्धतीने आहे। गेली 35 वर्ष या शहरात त्यांनी काम केलेलं आहे। ह्या 9 वर्षात जो विकास खुंटलेला आहे त्याला चालना देण्यासाठी आदरणीय जयंत पाटलांच्या पॅनेल प्रचंड मताने निवडून येणार ही माझ्या मनातली। आपण आता संबोध करताना सभेला सांगितलं की मी जेवढे जास्त वेळ देणार आहे, कारण मला कुठला व्यवसाय नाही, माझा कुठला कारखाना नाही, मी जितकं जास्त वेळ देता येईल तर नेमकं याचं काय होतं काय नाही। मी साधा शेतकरी कुटुंबातले आहे, माझी व्यवस्थित सगळं आहे, त्यामुळे मला पूर्ण वेळ आदरणीय साहेबांनी माझ्या विश्वास टाकलेला आहे। त्यामुळे 5 वर्ष मी पूर्ण या शहरासाठी स्वच्छ इस्लामपूर, सुंदर इस्लामपूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। मी अतिशय मोठे काही वल्गना करत नाही। ह्या शहराचं आरोग्य चांगलं राहावं, या शहराचा पाणीपुरवठा चांगला असावा, ह्या शहरात राहणीमान चांगलं असावं, शैक्षणिक दर्जा चांगला असावा, एक चांगलं शहर म्हणून ओळखलं जावं आणि नागरी सुविधा सर्वसामान्य लोकांना परवडेल असं कारभार मी करीन। कोणती करवाढ ज्यादा या शहरासाठी करणार नाही। शास्ती करासारखी जो महाराष्ट्र शासनाने दंड लावलाय ते आमची सत्ता जर आली तर पहिल्या मिटिंगला हा शास्ती कर रद्द व्हावा म्हणून मी ठराव करीन। कालच इथं इथले पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की जसं विधानसभेच्या वेळेला लाडकी बहिणीनं मदत केली तसंच ईश्वरपूर शहरातील लोकांनी उरून ईश्वरपूर नाव लावलं ना बोर्डावर, त्यामुळे उरून ईश्वरकरांनी भाजपला मतदान द्यावं। मग तेव्हा तुम्ही कसं बघताय? उरून ईश्वरपुराचं नाव त्यांनी उरून ईश्वरपूर नगरपालिकेला नाव दिलेलं आहे, पिनकोड नंबर अजून झालेला नाही। या शहराचं नाव उरून ईश्वरपूर हे ज्या वेळेला दिल्लीच्या सरकारनं ते गॅजेट होईल त्यावेळी ते झालं म्हणायचं। आता फक्त उरून ईश्वरपूर नगरपालिकेचं नाव ठेवलेलं आहे, त्यामुळं ते आम्ही त्याचा पाठपुरावा करून पिनकोड नंबर ज्यावेळी पोस्टाचा होईल त्यावेळी उरून ईश्वरपूरचं नाव असं झालं समजू। आता अगदी शेवटचा प्रश्न, आपण एक पुस्तिका प्रकाशित केल्या, नेमकी काय पुस्तिका आहे, त्या पुस्तिकाचं महत्व काय आहे? याचा 9 वर्षाचा त्यात पंचनामा आहे। तुम्ही जर बघितलं तर ह्या शहराचा पाणी पुरवठा अतिशय चांगला होता, 2ऱ्या 3ऱ्या मजल्यावर पाणी जायत होतं 2016च्या अगोदर, पण या लोकांनी या 9 वर्षात भुयारी गटर योजनेमुळे ह्या शहराचा पाणी पुरवठा कंप्लीट विस्कळीत झालेला आहे। दूषित पाणी या शहराला मिळतंय, कोणतंही नियंत्रण या शहरावर नाही। विकास या नगरपालिकेत गुंटेवारीच्या ह्याच्यात कुठलंही काम चालू नाही, शास्ती कर लागू आहे, जागा असून लोकांना बांधकाम परमिशन मिळत नाही, येणे असल्याशिवाय बांधकाम परमिशन मिळत नाही। कडक कायदे असल्यामुळं लोक त्यांचा येणे करायला त्यांना अडचणी येतात, तर आम्ही हा शास्ती कर रद्द करण्याचा 100% प्रयत्न करणार। अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या मतदारांना काय सांगाल आमच्या माध्यमातून? आम्ही आपल्या इस्लामपूर शहरातल्या मतदारांना एवढंच सांगेन, ह्या शहराची नागरी सुविधा व मूलभूत सुविधा सर्वसामान्य लोकांना, तळागाळ्यातल्या लोकांना परवडेल। स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा व आरोग्य, महिन्यातून एकदा गटर साफ चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत, स्वच्छ महिन्यातनं 2 महिन्यात औषध फवारणी झाली पाहिजे, सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी ह्या शहराचा कारभार आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहे। हे होते मलगुंडे दादा यांनी सांगितलेलं आहे की जे आमचा अजेंडा आहे तो म्हणजे स्वच्छ पाणी आणि नागरिकांना जितके चांगली सुविधा देता येईल त्या सुविधावर आम्ही काम करणार, त्याच धर्तीवरती आम्ही आता मतदारांच्या समोर जाते। एव्हिनन मराठी शीतल कुमार शेटे, ईश्वरपूर। आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर। वैद्यकीय सेवेतील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंडा असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल। कार्डिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजी, यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल। रस्ता अपघातग्रस्तांना उपचार, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, बांधकाम कामगार, डायलिसिस सुविधा, एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, कॅन्सर सर्जरी, गुडघा प्रत्यारोपण सर्जरी, हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत। 24 तास आपत्कालीन सेवा, तज्ञ डॉक्टरांची टीम, अद्ययावत उपकरणे, स्वच्छ व आरामदायी परिसर, रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी व ईसीजी हे सगळं काही एकाच ठिकाणी। आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, इस्लामपूर। संपर्क 02342 225 775।